हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? डोमिका स्वप्न ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पाठीमागे दिसतोय माझं स्कूल आहे, ज्या स्कूलमध्ये मी शिकलेली आहे 10वीपर्यंत. स्कूल चालू आहे. सो जाऊया आतमध्ये. खूप वर्षानंतर सरांची इकडे आमच्या बदली झालेली आहे. जे सर मला शिकवायचे त्या सरांची सरांना भेटून येऊया आपण. मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? कुठे? अच्छा, रामसडेला नाही आली यावर्षी. थोडी कामात बिझी होती. गेल्या वर्षी आली ना, आता अजून 2 वर्षांनी येणार. मग अभ्यास चालू आहे की नाही? चालू आहे ना. ही बच्ची बघा काल आपल्याला भेटली. आली का नाही तुला भेटायला स्कूलमध्ये? यस. अभ्यास करता ना? काय होतं आज जेवणामध्ये? अरे वा वा वा, आम्हाला भेटणार का? चला मग. सगळी स्कूलची मुलं बसली आहेत, खिचडी खात आहेत. प्लेट घरातून घेऊन येता. हे आमचे वर्ग आहेत बघा, 7वी बेंच आहेत. जेवले काय रे? 9वीचा वर्ग, सगळ्या 9वीच्या आहेत स्टुडंट. अभ्यास करता ना? ऑल द बेस्ट. हा माझा शेवटचा वर्ग, स्कूलमधला शेवटचा वर्ग 10वीचा. कसे आहात सगळे? लाईट नाही आहे? जेवले? सगळ्यांना पेपर जड गेले. पेपर जड गेले. एक्झाम आहे ना? अभ्यास कसा चाललाय? हा, ऑल द बेस्ट. अजून छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. असं मित्रांनो, मी माझ्या स्कूलमध्ये आलेली आहेत आणि स्कूलमध्ये आल्यानंतर बोलतात ना, सगळ्या ज्या बालपणीच्या आठवणी आहेत त्या सगळ्या पूर्ण मनामध्ये जाग्या झालेल्या आहेत. आणि सगळ्या मुलांना आपण भेटलो. 10वीचे पेपर चालू आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि माझे सर आहेत जे मला शिकवण्यासाठी होते, त्यांची पुन्हा एकदा आमच्या स्कूलवरती बदली झालेली आहेत. आणि सरांनी पण ते इकडे येण्यासाठी मान्य केलं. आणि 35 वर्षानंतर सर आलेले आहेत इकडे. सो किती आनंदाची भावना आहे. खूप दिवसानंतर बोलते आता सर इकडे आल्यापासून की सरांना भेटेल. पण आज नशिबाने हा स्कूल भेटलेला आहे चालू. माझा माऊली प्रशाख होता, सगळे सर भेटलेले आहेत. बाकीचे सर आहेत ते अनोळखी आहेत, तरी पण त्यांना मी भेटली. आणि सर तुम्ही काय सांगाल, एवढ्या वर्षातून आज तुम्ही माऊली प्रशाखमध्ये आलात, कसं वाटतंय तुम्हाला? सपना, तुला भेटल्याबद्दल खूप खूप आनंद वाटला. थँक्यू सर. आणि खास तुझी भेट घेण्यासाठी काल मी तुझ्या गावामध्ये जाऊन आलो. पण मला माहिती नव्हतं. तिला माहीत नव्हतं, पण ती उणी न भासता ती शाळेत येऊन आज माझी भेट घेतली, माझ्या शाळेला किंवा आपल्या शाळेला भेट दिली, त्याबद्दल मला खूप खूप बरं वाटलं. आणि अशीच पुढं भविष्यात आणखी ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुला त्यावेळेस आमच्या शाळेला, आपल्या शाळेला भेट द्यायला यायचं. आणि थोडंसं पुढचंही बोलतो. आणि काय होतं आहे, विद्यार्थी संख्या आपल्याकडं थोडीशी कमी आहे. तुमच्या काळात जास्त होती विद्यार्थी, पण थोडंसं विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपले आप्तेवाईक नातेवाईक यांची जी काही मुलं आहेत ते आपल्या शाळेकडे आणण्याचा प्रयत्न करावा, एवढीच माझी फक्त खंत येतं. कारण आमच्या काळात भरपूर विद्यार्थी होते, पण आता विद्यार्थी कमी आहेत. तेवढंच मला मनामध्ये थोडंसं खंत वाटते. तरी आमची सपना हो, मी सांगेन सगळ्यांना ब्लॉगला टाकून थोडीशी जनजागृती करून, जेणेकरून मुलं आपल्या शाळेकडे येतील याचा प्रयत्न करेलच. नक्की सर. सरांची इच्छा अशी आहे की आपली आता माऊली प्रशाख कोतवाल म्हणून इथे आहे, तर आपल्या शाळेचं खूप नाव आहे. तर आजूबाजूचे आपले खूप सारे गाव आहेत. तर कसं मित्रांनो आहे की आता सगळे लोक कसे बॉम्बेला जातात, मुलगा जातो मग बायकोला नेतो, मग मुलं पण तिकडे शिकण्यासाठी जातो. तर एखादा पोर तरी तुम्ही इकडे आजी आजोबांकडे ठेवून या शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवा, अशी सरांची इच्छा आहे. त्यासाठी आपल्या स्कूलचं पण नाव राहील किंवा पण पट होईल आणि सरांना पण बरं वाटेल ना की मुलं आहेत बाबा स्कूलवरती, आहे ना. नाहीतर मग आता सर सांगतात की 5वीला सर आता किती मुलं आहेत? 5वीला आपल्याकडे 8 आहेत. 8 मुलं आहेत सध्या. म्हणजे खूप पट असा कमी झालेला आहे मुलांचा. त्यासाठी सरांची अशी इच्छा आहे. तर बघा, सगळ्यांनी असं प्रयत्न करा की एक तरी प्रत्येकाच्या घरातला मुलगा या माऊली प्रशाख कोतवालमध्ये शिकण्यासाठी आला पाहिजे. आणि तुम्ही पण विचार करा. आणि शाळा टिकली पाहिजे आपल्या गावची, आणि आपल्या माऊली प्रशाख कोतवालचे नाव असंच अमर राहिलं पाहिजे. आणि मला खरोखर एवढं म्हणजे छान वाटलं की मी सरांना भेटली. गणपतीला पण आलेली, पण तेव्हा स्कूल बंद असतो आणि आज योगायोगाने स्कूल चालू होता. त्यासाठी मी पटकन गाडी थांबवली, स्कूलमध्ये शिरली आणि सर पण भेटले.
सरांचा जेव्हा मी फोटो पाहिला, फोटो टाकलेला की सर आपल्या शाळेवरती परत आलेले आहेत, तिकडे रुजू झालेले आहेत, तेव्हापासून मी सरांना भेटायचा प्रयत्न, पण बोलतात ना योग पाहिजे ना भेटण्यासाठी, योग. तसं आहे ते. आपण कोणत्याही मंदिरात जाण्याचं बोललं तर तिकडे आपला योग लागतो, तेव्हा आपण निघतो. तसं सरांना भेटण्याचा आजच मला योग आला. काल बघा आमच्या गावात येऊन सुद्धा मी सरांना भेटलेली नाही. सर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि जसं आम्हाला शिकवलं ना तसं तुम्ही मुलांना शिकवा, तसंच त्यांच्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या आणि आपल्या शाळेचं नाव असंच मोठं होतं. आभारी आहे. धन्यवाद, थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल आभारी आहे शाळा आमची. हो चल.